नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी करंट अफेअर एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 25 डिसेंबर 2024. तर आज आपण 25 डिसेंबरचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओमधील संपूर्ण प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहेत. तुम्ही कोणत्याही एक्झाम्सची तयारी करत असाल तर तुम्हाला या प्रश्नामधील महत्त्वाचे ठरणार आहेत. तर चला मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 आहे, छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इंडोनेशिया. इंडोनेशियाचा हा पुरस्कार बैजू पाटील यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2. ICC 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 कोणत्या देशात होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मलेशियामध्ये होणार आहे. अंडर-19 महिला T20 विश्वकप. प्रश्न क्रमांक 3. देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणजे ध्यानचंद खेलरत्नसाठी कोणाची शिफारस करण्यात आलेली आहे? याच्यामध्ये 2 व्यक्तींची शिफारस करण्यात आलेली आहे. त्याचा ऑप्शन नंबर बी मध्ये आहे हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या 2 खेळाडूंची ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम यांची निवड मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झालेलं असून त्यांना कोणत्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 2005 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रजासत्ताक दिन 2025 मध्ये पथसंचलनात किती राज्याचा सहभाग असणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 11 राज्यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 7. प्रजासत्ताक दिन 2025 साठी चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्वर्णिम भारत वारसा आणि विकास. उत्तर आहे स्वर्णिम भारत आणि विकास. प्रश्न क्रमांक 8. न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कितवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 9वे व्यक्ती म्हणून निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 9. नेटवर्क रेडिनेस नेक्स्ट इंडेक्स 2024 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर असणार आहे किंवा भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी भारत हा 60 नंबरवर आहे. प्रश्न क्रमांक 10. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी USA म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिका हा पहिला क्रमांकावर ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 11. नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्या विमानतळावर उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कोलकातामध्ये उड्डाण यात्री या कॅफेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12. नॅशनल कन्झ्युमर डे कधी साजरा करण्यात येतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 24 डिसेंबरला नॅशनल कन्झ्युमर डे हा साजरा करण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक 13. अलीकडे 2022च्या भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंगमध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए तामिळनाडू. आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. 2022 स्टार्टअप इंडिया स्टेट स्टार्टअप रँकिंगमध्ये तामिळनाडूने सर्वोत्कृष्ट परफॉर्मर राज्याचा किताब मिळवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये रँकिंगमध्ये गुजरात, कर्नाटक, केरळ आणि हिमाचल प्रदेश यांचा
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून ओळखले गेले. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान आणि तेलंगणा यांना लीडर्स राज्य म्हणून घोषित केलेलं आहे किंवा वर्गीकृत केलेलं आहे. हे महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 14. नुकतेच बातम्यांमध्ये पाहिले गेलेले सी कॅरेस वेब पोर्टल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोळसा क्षेत्राशी संबंधित आहे. कोणचं? सी कॅरेज. कशासाठी? कोळसा क्षेत्रासाठी. प्रश्न क्रमांक 15. 2024 मध्ये महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक यांची अखिल भारतीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जयपूरमध्ये यांची बैठक झालेली आहे. त्याच्याविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊ. 2024 मध्ये महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची अखिल भारतीय परिषद जयपूरमध्ये झाली. ही वार्षिक परिषद भारतीय पोलिसिंग अंतर्गत सुरक्षा निर्देशिकेतील एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम देशभरातील उच्च पोलीस अधिकाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतात कोठे जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दिल्लीमध्ये हा पहिला रुग्ण आढळलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा भारत हा आशियातील कितवा देश ठरलेला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत हा दुसरा देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या राज्याने अखिल भारतीय DGP आणि पोलीस महानिरीक्षकांचे संमेलन 2024 मध्ये आयोजित केलेलं आहे? याचं उत्तर आहे आताच आपण प्रश्न पाहिलेला राजस्थान. ऑप्शन क्रमांक ए, राजस्थान. प्रश्न क्रमांक 19. इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे किंवा करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आसाममध्ये इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20. भारत आणि सिंगापूर यांच्या अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आपल्या महाराष्ट्रामध्ये. प्रश्न क्रमांक 21. पंकज त्रिपाठी यांची कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाच्या ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मध्य प्रदेश राज्याने पंकज त्रिपाठी यांची पर्यटन विभागाच्या ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात येणार आहे किंवा आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लडाखमध्ये पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन उभारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या बँकेने भारताला पर्यावरण विकासासाठी 500 अब्ज दशलक्ष कर्ज मंजूर केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आशियाई विकास बँकेने भारताला पर्यावरण विकासासाठी कर्ज मंजूर केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार नुकताच कोणी स्वीकारलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रश्मी शुक्ला. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 25. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जयसिंगराव पवार यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे महत्त्वाचे 25 प्रश्न. तर असेच तुम्हाला सिरीज आवडत असेल तर आपल्या करंट अफेअर्स मित्र या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकतात, म्हणजे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद.